केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर, तर शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांसोबत रात्री महत्त्वाची बैठक। महाविकास आघाडीच्या बैठकीत विदर्भातल्या बहुतांश जागांवर चर्चा, आव्हाडांची माहिती, पितृपक्षानंतर जागा वाटपाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता, आज पुन्हा बैठक। आजपासून काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, पृथ्वीराज चव्हाण, प्रणिती शिंदे, सतेज पाटील, अमित देशमुखांसह इतर नेत्यांवर उमेदवार निवडीची जबाबदारी। पुण्यातल्या कात्रज कोंढवा रस्त्यावर लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांमध्ये वाद, हाकेंनी मद्यप्राशन करून वाद घातल्याचा मराठा आंदोलकांचा दावा, तर वैद्यकीय अहवालात हाकेंना क्लीन चिट। आरोपांची शहानिशा पोलीस करतील, पण आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, मराठा आंदोलकांसोबतच्या वादानंतर लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर आरक्षणाचा अहवाल आज शासनाला सादर केला जाणार, डॉक्टर सुधाकर शिंदेंच्या समितीने तयार केलेला अहवाल सादर होणार। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, तर अजित पवार गट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करत नसल्याचा शरद पवार यांचा आरोप। बीआरएसची प्रदेश शाखा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात विलीन होणार, पुण्यामध्ये 6 ऑक्टोबरला जाहीर कार्यक्रमात पक्ष विलीनीकरण। ऐन दसरा दिवाळी सणांच्या तोंडावर व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ, आजपासून मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर 1692 रुपयांना। सीएसएमटी वरची गर्दी कमी करण्यासाठी 20 लोकल दादर स्टेशनवरून सोडण्याचा निर्णय, नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी 5 ऑक्टोबरपासून। राज्यामध्ये 8 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना प्रथम वर्ष प्रवेशासाठी केंद्राची मान्यता, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची एबीपी माझाला माहिती। लडाखमधील शिक्षण चळवळीचे प्रणेते सोनम वांगचुक यांचा लडाख दिल्ली लाँग मार्च दिल्ली सीमेवर, प्रतिबंधात्मक आदेशानुसार वांगचुक दिल्ली पोलिसांच्या ताब्यात। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान, तिसऱ्या टप्प्यात बारामुल्ला, बांदीपोरा आणि कुपवाडा यासह 7 जिल्ह्यांमध्ये 40 जागांसाठी आज मतदान होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।